की लिव्हरची काळजी लिव्हरचा आजार झाल्यानंतर घेण्यापेक्षा अगदी लहान वयापासून जर आपण निरोगी जीवनशैली धारण केली तर लिव्हरची हेल्थ ही व्यवस्थित राहील. त्याही महत्वाचं असं आहे की लिव्हर दिसते कशी पेक्षा लिव्हर वागते कशी. पण एक सुरुवातीला एक बेसिक लक्षणं काय असतात की एखाद्याचं लिव्हर समजा नीट काम करत नाहीये बाबा आता. तर आपण आता बघतो आजूबाजूला इतक्या लोकांची वजनं वाढलेली आहेत, पोटाचा घेर वाढलेला आहे, पोटावर चरबी आहे. अशा सगळ्या पेशंटची जर आपण सोनोग्राफी केली तर सुमारे 30 ते 40% लोकांना फॅटी लिव्हरचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. अल्कोहोलचा लिव्हरवरती काय परिणाम होतो किंवा कमी प्रमाणात अल्कोहोल घेत राहणं म्हणजे लिव्हरला काही होत नाही असं काही आहे का? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लिव्हर हा ऑर्गन अत्यंत टॉलरंट आहे. टॉलरंट म्हणजे काय की लिव्हरला काही आजार झाला तर तो तात्पुरता असेल तर लिव्हरचं रिजनरेशन होऊ शकतं. पण असं समजून चला की जेव्हा आपण लिव्हर ट्रान्सप्लांट कोणाला सजेस्ट करतो तेव्हा त्या माणसाचं 1 इयर सर्व्हायवल धोक्यात आलेलं असतं. लोकांची काम करण्याची जे काही आवर्स आहेत ते लॉंग आवर्स आहेत. आपल्याला असं दिसतंय की लोक नीट वेळेवर झोपत नाहीत, इनफ झोपत नाहीत. खाणं घरात बनतच असं नाही. पुण्याच्या कुठल्याही रस्त्यावर तुम्ही बाहेर जा तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फास्ट फूड दिसेल आणि तिथे घोळका करून लोक बाहेरचं अन्न खात असतात. परंतु एकच एक प्रकारचा व्यायाम करायचा आणि विसरून जायचं की आपले मैदानी खेळ होते. पूर्वी लोक ग्राउंडवर पळत असत. माझं वजन एवढं असणारच आहे, माझं कॉलेजच्या एवढं कसं असेल. मी उलट म्हणते कॉलेजच्या एवढं वजन का नाहीये? असं काय फरक झाला की तुमचं वजन वाढायची गरज होती? नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला एपिसोड खास पब्लिक डिमांड जसं म्हणतात ना तसा एपिसोड आहे. कारण गेले 6-8 महिन्यांपासून आपण वेगवेगळे आजार आणि त्यावरचे उपचार यावर एपिसोड करत आहोत. आजचा हा एपिसोड करावा म्हणून फार दिवसांपासून तुम्हा सर्वांचे प्रश्न येत होते, तर त्यासाठी खास आजचा एपिसोड आहे. लिव्हर आणि त्या संबंधित होणारे आजार याविषयी मला वाटतं सर्वात जास्त गैरसमज आपल्यामध्ये असू शकतात. कारण नक्की लिव्हरचं कार्य काय असतं, लिव्हर कशामुळे खराब होतं, कावीळ म्हणजे काय, हिपॅटायटिस म्हणजे काय, लिव्हर ट्रान्सप्लांट कसं करतात, दारूमुळेच लिव्हरला फक्त फॅटी लिव्हर होतं का, असे असंख्य प्रश्न या एपिसोडच्या निमित्ताने तुम्हा सर्वांकडनं आले. या उपरही आपले काही शंका असतील, प्रश्न असतील तर आपल्या अभिप्राय सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आणि आपण आता या एपिसोडला सुरुवात करत आहोत. तर नमस्कार मॅडम. नमस्कार, धन्यवाद. आज मला इथे बोलवल्याबद्दल मी खचितच आपली आभारी आहे. माझं नाव डॉक्टर शीतल धडफळे महाजनी आणि मी लिव्हर स्पेशालिस्ट म्हणून पुण्यामध्ये गेले 26 वर्ष काम करत आहे. पुण्यातला किंबहुना पहिला लिव्हर ट्रान्सप्लांट प्रोग्राम आम्हीच सुरू केला रुबी हॉलमध्ये 2013 साली. तर सर्वात आधी एक बेसिक प्रश्न असतो की खरं शरीरामध्ये लिव्हर असतं तर ते काय काम करतं? सो लिव्हरला ॲक्च्युली मेटाबॉलिक फॅक्टरी असं आपण म्हणतो. आणि मेटाबॉलिक फॅक्टरी म्हणजे शरीरातलं जे काय आपण अन्न सेवन करतो आणि पोटातून इंटेस्टाईनमधून डायजेस्ट अब्झॉर्प्शन झाल्यानंतर जे डायजेशन झालेले अन्न घटक आहेत ते लिव्हरमध्ये त्याचं खऱ्या अर्थाने सगळं वर्गीकरण होतं. पुढचे शरीराला उपयुक्त जे काही त्याचे घटक तयार होतात ते सगळे लिव्हरमध्ये होतात. सो सुमारे 500हून अधिक लिव्हरची कार्य आहेत. त्यातलं महत्वाचं मेटाबॉलिक कार्य आहे म्हणजेच चयापचय. दुसरं महत्वाचं कार्य आहे की लिव्हर काही इम्पॉर्टंट प्रोटीन सिंथेसाइज करतं. म्हणजे अल्ब्युमिन हे एक घटक जो आहे तो तिथे लिव्हरमध्ये सिंथेसाइज होतो. तसेच अनेक रक्तामधले रक्त गोठण्यासाठी लागणारे जे काही घटक आहेत ते लिव्हरमध्ये तयार केले जातात. तसंच लिव्हरमध्ये इम्युन सिस्टीमचाही एक भला मोठा रोल आहे. आणि शरीरातले जे काही लिव्हरमध्ये काही गोष्टी स्टोअर पण केल्या जातात. डिटॉक्सिफिकेशनचं कार्य आहे. म्हणजे जसं इंटेस्टाईनकडून येणारं जे अन्न असतं ते आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण संस्थेमध्ये मिक्स होण्या अगोदर त्याच्या लिव्हरमधून त्याच्यातल्या अनेक प्रकारच्या अशुद्धी बाहेर काढल्या जातात. सो अशी अनंत कार्य लिव्हर हे अगदी यथायोग्य पार पाडत असते. आणि आपण त्याच्याविषयीचे आजार ह्यावर तर बोलणारच आहोत. पण एक सुरुवातीला एक बेसिक लक्षणं काय असतात की एखाद्याचं लिव्हर समजा
नीट काम करत नाहीये बाबा आता? आता बऱ्याच अंशी असं होतं की लिव्हरच्या आजारांच्या अगोदर लिव्हर काहीच सिग्नल्स देत नाही. बरं. म्हणजे बऱ्याच प्रकारे लिव्हर हा ऑर्गन टॉलरंट ऑर्गन म्हणू आपण. अच्छा. त्यामुळे कित्येक वेळा काही सिम्पटम्स नसतात. अगदी सुरुवातीला थोडीशी भूक मंदावणे किंवा पोटाच्या उजव्या भागात बरगड्यांच्या खाली दुखणे किंवा कावीळ होणे असे सिम्पटम्स यायला लागतात. आणि जसजसा लिव्हरचा आजार बळावत जातो तसे मग लिव्हर क्रॉनिक लिव्हर डिझीज म्हणजे बळावलेल्या लिव्हरच्या आजाराचे जे काही लक्षणं आहेत ती सगळी दिसायला लागतात. पायावर सूज येणे, पोटात पाणी होणे किंवा जलोदर होणे किंवा कावीळ होणे, रक्ताच्या उलट्या होणे हे अतिशय तीव्र स्वरूपाचे सिम्पटम्स आहेत. पण मी जसं म्हणलं तसं आपण म्हणतो सध्या की फॅटी लिव्हरचं सगळीचकडे फॅटी लिव्हर दिसतीये. तर फॅटी लिव्हर बऱ्याच वेळेस काहीच सिम्पटम्स देत नाही किंवा त्याची काहीच लक्षणं नसतात शरीरामध्ये. त्यामुळे आपल्याला थोडंसं जास्ती त्याच्याकडे लक्ष देणं किंवा तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. अच्छा. पुढचाच प्रश्न तो होता की लिव्हर संबंधित होणारे कॉमन आजार कोणते आणि हिपॅटायटिस आणि जॉन्डिस यात फरक असतो का आणि काय? आता जॉन्डिस हे एक लक्षण आहे लिव्हरच्या आजाराचं. म्हणजे थोडक्यात डोळे पिवळे होणे. डोळ्याचा जो पांढरा भाग आहे तो पिवळा दिसायला लागला की आपण एखाद्याला जॉन्डिस झाला म्हणतो. त्याहून तीव्र स्वरूपाचा जॉन्डिस झालेला असेल तर हात पाय पण पिवळे दिसायला लागते किंवा शरीर सर्वच पिवळं पडतं आपण असं म्हणतो. आता हा जो जॉन्डिस आहे तो खऱ्या अर्थाने आहे नाही हे बघण्यासाठी नैसर्गिक सूर्यप्रकाश हा सगळ्यात चांगला समजला जातो. एखाद्या पिवळ्या लाईटमध्ये कन्सल्टिंग रूममध्ये अर्ली स्टेज ऑफ जॉन्डिस दिसेलच दरवेळेस असं काही आपल्याला खात्रीने सांगता येत नाही. आता हिपॅटायटिस म्हणजे काय तर लिव्हरला सूज येते वेगवेगळ्या कारणाने, त्याला आपण हिपॅटायटिस म्हणतो. आणि हिपॅटायटिस हा अनेक प्रकारे होऊ शकतो. म्हणजे एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये व्हायरल म्हणजे विषाणूंमुळे जो काही हिपॅटायटिस होतो, हिपॅटायटिस ए आहे किंवा ई आहे. आपण दर उन्हाळ्याच्या सुट्टीत ऐकतो की उन्हाळ्याच्या सुट्टीच्या शेवटी कोणाकोणाला साथीची कावीळ झाली असं आपण एक म्हणत असतो. सो तो जो काही हिपॅटायटिसचा प्रकार आहे तो ए किंवा ई स्वरूपाचा आहे. किंवा काही प्रसंगी लोकांना ब्लड ट्रान्सफ्युजन्स पूर्वी मिळालेली असतात तर तशा प्रकारची जी कावीळची लागण आहे त्याला पण हिपॅटायटिस बी किंवा सी म्हणतो. आणि ते रक्तातून किंवा लैंगिक संबंधातून अशा सगळ्या प्रकारातून ही इन्फेक्शन्स होऊ शकतात. अजून एक हिपॅटायटिसचा प्रकार आहे म्हणजे ज्याला ऑटो इम्युन हिपॅटायटिस म्हणतो आपण. आणि ह्या प्रकारामध्ये असं असतं की स्वतःच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीराच्या काही ऑर्गन्सच्या अगेन्स्ट काम करते. आता ऑटो इम्युन हिपॅटायटिसच्या बाबतीत ते लिव्हर आहे अर्थातच, त्यामुळे अशाही प्रकारचा हिपॅटायटिस होऊ शकतो. किंवा काही वेळेस काही औषधांमुळे हिपॅटायटिस होऊ शकतो. अशी अनेकविध कारणं आहेत. हिपॅटायटिस म्हणजे इन्फ्लमेशन ऑफ हिपॅटोसाइट्स थोडक्यात. पण ह्यातल्या कुठल्या हिपॅटायटिसला घाबरायला पाहिजे? म्हणजे आता हिपॅटायटिस बी आणि सी जे आहेत ते क्रॉनिक स्वरूप धारण करू शकतात. 5 ते 10% लोक क्रॉनिसिटीमध्ये जातात. त्या हिपॅटायटिसला थोडंसं घाबरण्याचं कारण आहे कारण जरी सिरोसिस झाला नाही तरी सुद्धा लिव्हर कॅन्सर या पेशंटना होऊ शकतो हिपॅटायटिस बी आणि सीच्या. काही प्रसंगी जे मी म्हणलं तुम्हाला काही रोगांवरची औषधं सुद्धा हिपॅटायटिस ला कारण ठरू शकतात. अशा प्रकारचे हिपॅटायटिस सुद्धा तीव्र स्वरूप धारण करू शकतात ज्याच्यामध्ये परतीचा मार्ग असेलच याची गॅरंटी नाही. ऑटोइम्युन हिपॅटायटिस हा योग्य प्रकारे डायग्नोस किंवा निदान झालं तरच आपल्याला पुढे त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट देता येते किंवा क्रॉनिसिटी टाळता येते. त्यामुळे तसं बघायला लागलं तर मला विचाराल तर प्रत्येकच हिपॅटायटिसला आपण काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. आता हे थोडं सौम्य स्वरूपाच्या काविळीमध्ये तुम्ही काही केलं नाही तरी पेशंट बरा होणार आहे. परंतु एखाद्या पेशंटला जर खूप तीव्र स्वरूपाची हिपॅटायटिस ए किंवा ई झालं तर तो अगदी रौद्र स्वरूप धारण करून अक्यूट लिव्हर फेल्युअर या कंडिशन पर्यंत तो आजार जाऊ शकतो. आणि अशा प्रसंगी ती ताबडतोब लिव्हर बदलली नाही तर पेशंटचा मृत्यूही ओढवू शकतो. म्हणूनच मी नेहमी सांगते की कुठल्याही लिव्हरच्या आजाराला आपण काळजीपूर्वकच बघितलं पाहिजे. असं फार कॅज्युअली किंवा अगदी असं वरचेवर त्याच्याकडे बघता नाही येणार. आणि मग आपण वॅक्सिन्स जी घेतो ती कोणत्या कोणत्या हिपॅटायटिस बी चं वॅक्सिन उपलब्ध आहे तसेच हिपॅटायटिस ए चं वॅक्सिन उपलब्ध आहे. बाकी हिपॅटायटिसची वॅक्सिन अजून तरी तयार झालेली नाही.
पण ती घेण्यानी तुमचा बराचसा त्या आजाराचा हिपॅटायटिस बीचं वॅक्सिन जरूर घ्यायला पाहिजे. हा. आणि आपल्या नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये ही दोन्ही वॅक्सिन्स आलेलीच आहेत. अच्छा. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये जन्माला येणाऱ्या नवजात बालकांना ही दोन्ही वॅक्सिन्स दिली जातात. अच्छा. आणि एखाद्याने घेतलेलं नसेल तर त्यांनी ते जरूर घेऊन टाकावं. ओके. आता आपल्या एपिसोडचा मुख्य जो विषय, सगळ्यात जास्त प्रश्न ज्याच्यावर आले होते की तो म्हणजे फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि तो फक्त दारूमुळेच होतो का? आता फॅटी लिव्हर तसं सांगायचं झालं तर लिव्हरमध्ये फॅट जमा होणे म्हणजे फॅटी लिव्हर. थोड्याफार प्रमाणामध्ये लिव्हरमध्ये फॅट असते, म्हणजे अगदी लेस दॅन 5% ऑफ लिव्हर्स वेट एवढी फॅट आपल्याला अलाउड आहे लिव्हरमध्ये अच्छा. असणं, कारण ती तेवढ्या त्या सेल्स असतातच प्रत्येक ठिकाणी शरीरामध्ये. परंतु काही कारणाने हे प्रमाण जर जास्ती वाढलं आणि लिव्हरमध्ये फॅट जमा व्हायला लागली तर त्याला फॅटी लिव्हर म्हणतो आपण सर्वसाधारणपणे. आता ह्या फॅटी लिव्हरची कारणं अनेक आहेत. म्हणजे अल्कोहोल हे तर महत्त्वाचं कारण आहेच. त्याचबरोबर आत्ताच्या काळामधला सगळ्यात भेडसावणारा जो प्रश्न आहे त्याला मेटाबॉलिकली असोसिएटेड स्टियाटोटिक लिव्हर डिसीज असं जरा थोडंसं कॉम्प्लिकेटेड नाव आहे. अगदी कालपर्यंत त्याला नॅश किंवा अशा प्रकारची नावं होती, नॅफल्ड म्हणायचे त्याला. सो थोडक्यात काय की जी व्यक्ती दारू पित नाही त्यांना दारू न पिताही दारू पिणाऱ्या पेशंटमध्ये ज्या प्रकारे फॅटी लिव्हर असेल त्या प्रकारची फॅट डिपॉझिशन दिसतं. आता हा जो प्रकार आहे तो थोडक्यात किंवा सिंपल भाषेत सांगायचं झालं तर काय आहे तर आपण आता बघतो आजूबाजूला इतक्या लोकांची वजनं वाढलेली आहेत, पोटाचा घेर वाढलेला आहे, पोटावर चरबी आहे. अशा सगळ्या पेशंटची जर आपण सोनोग्राफी केली तर सुमारे 30 ते 40% लोकांना फॅटी लिव्हरचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. थोडक्यात काय की स्थूलपणा किंवा डायबिटीस किंवा ब्लड प्रेशरचा आजार किंवा हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरलिपिडिमिया म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं, अशा सर्व रुग्णांना फॅट लिव्हरमध्ये जमा होण्यास मदत होते आणि त्या सर्वांना फॅटी लिव्हर असू शकतो. सो फॅटी लिव्हर हे मेटाबॉलिक सिंड्रोमचा एक भाग आहे. त्याचप्रमाणे काही जे लिव्हरचे आजार आहेत जसं ऑटो इम्युन लिव्हर डिसीज किंवा काही प्रमाणामध्ये औषधांमुळे होणारे लिव्हर डिसीज, याही काही कारणांमध्ये आपल्याला फॅट डिपॉझिशन लिव्हरमध्ये आढळू शकतं. थोडक्यात काय तर कुठल्याही लिव्हरच्या आजाराची सुरुवात ही फॅटी लिव्हरनी होते. नंतर त्याच्यात व्रणाची टिश्यू म्हणजे फायब्रोसिस डिपॉझिशन होतं ज्याला लिव्हर फायब्रोसिस म्हणतो आणि तेच ॲडव्हान्स होऊन लिव्हर सिरोसिसकडे जातं. ही लिव्हरचं मूळ प्रोग्रेशन ऑफ एनी इलनेस इज लाईक दिस. आणि याचे कॉम्प्लिकेशन्स काय होतात पण मग फॅटी लिव्हरचे? आता फॅटी लिव्हरकडे एखाद्याने लक्षच दिलं नाही तर त्याला ती स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 असं करत करत ॲडव्हान्स फॅटी लिव्हर होईल. फॅटचं प्रमाण लिव्हरमधलं इतकं वाढेल की लिव्हरही मोठी होईल साईजनी. आणि त्याचबरोबर पुढे जाऊन त्या एक्सेस फॅट डिपॉझिशनमुळे लिव्हरला सूज यायला लागेल, व्रण तयार होतील, फायब्रोसिस होईल ज्याला स्टियाटोहिपॅटायटिस म्हणतो आपण. आणि ह्याचंच पुढे रूपांतर सिरोसिसमध्ये होऊ शकेल. थोडक्यात काय की एखाद्याला फॅटी लिव्हर असेल आणि त्याचं कारण आपण पडताळून न बघता तशीच सगळे कॉम्प्लिकेशन्स आणि कारणं चालू राहिली तर कालांतराने त्या लिव्हरला सिरोसिस होऊ शकतो 15 ते 20 वर्षांमध्ये. आणि म्हणून फॅटी लिव्हरकडे अतिशय काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. आता आपण हा फॅटी लिव्हर पार्ट पाहिला, पण एकंदरीतच अल्कोहोलचा लिव्हरवरती काय परिणाम होतो किंवा कमी प्रमाणात अल्कोहोल घेत राहणं म्हणजे लिव्हरला काही होत नाही असं काही आहे का? आता याच्या अल्कोहोल म्हणजे सगळ्या प्रकारच्या अल्कोहोलिक ड्रिंक्स आणि लिव्हर यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. काही प्रमाणामध्ये काही लोकांना कितीही दारू प्यायली तरी काही लिव्हरवर त्याचा परिणाम होत नाही असं दिसतं सर्वसाधारणपणे. आणि त्यामुळेच काही न पिणाऱ्या लोकांनाही कॉन्फिडन्स येतो की नाही अरे यांना काही होत नाही तर आपण पण प्यावी. असं नाही आहे. प्रत्येकाचं HLA टायपिंग हे वेगळं असतं प्रत्येक व्यक्तीचं. बायकांमध्ये अल्कोहोलमुळे होणारे लिव्हरचे जे काही दुष्परिणाम आहेत ते लवकर दिसतात पुरुषांच्या मानाने. म्हणजे कमी प्रमाणात सुद्धा ते काही अल्कोहोल मद्यपान सेवन आहे त्यामुळे जास्ती परिणाम दिसू शकतात बायकांमध्ये. सो प्रत्येक माणसाच्या जडणघडणाप्रमाणे त्याच्यावर किती अल्कोहोलचा परिणाम होणार आहे हे ठरतं. परंतु सर्वसाधारणपणे जी व्यक्ती दर दिवसाला 2 ते 3 ड्रिंक्स घेत असते आणि कंटिन्युअस घेत असते अशा व्यक्तींना नक्कीच लिव्हरचा प्रॉब्लेम होऊ शकतो.
अच्छा. आता एखाद्याला जर मद्यपानाची सवय असेल तर ते काय करू शकतात, तर ते किमान लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजे एक ब्लडची तपासणी, बरं. ज्याच्यामध्ये आपल्याला बिलिरुबिन, SGPT, OT ह्या गोष्टी कळून येतात. ॲटलिस्ट तेवढी तरी तपासणी करू शकतात. जर ते नॉर्मल असेल तर अजून तरी परिणाम नाही झालेला अच्छा. असं आपण म्हणू शकू. किंवा सोनोग्राफीमध्ये जर कळलं आपल्याला की लिव्हर नॉर्मल साईजची आहे, फॅट नाहीये, अच्छा. तर एक एक वेळेस आपण म्हणू शकू की त्या मद्यपानाचा त्या लिव्हरवर परिणाम झालेला नाहीये. परंतु मला जर विचारलं तर असं होत नाही. लोकं काही वेळेस जेवढं मद्यपान करतात ते काही एखाद्या वहीमध्ये लिहून कधीच ठेवत नाहीत. त्यामुळे कोण किती मद्यपान करतंय, कुठल्याच अल्कोहोलिक माणसाला वाटत नाही की ते अल्कोहोलवर डिपेंडंट आहेत किंवा कुठल्याच व्यक्तीला वाटत नाही की ते जास्ती दारू पितायत. परंतु याचं मोजमाप जर एखाद्याने व्यवस्थित ठेवलं तरच ते कळेल आपल्याला. अदरवाईज ते पीत असतात आणि काही ना काही प्रमाणे लिव्हरवर परिणाम होत असतो. आणि अल्कोहोलच्या बाबतीत असं आहे की लिव्हरमध्ये सगळा आजारांचा स्पेक्ट्रम दिसू शकतो. म्हणजे फॅटी लिव्हर पासून ते स्टिएटोहिपॅटायटिस पासून ते सिरोसिस पर्यंत. अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर अगदी 30-35 वर्षाची मुलं येतात अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस घेऊन. म्हणजे ते कधीपासून प्यायला लागलेले असतील. किमान 10 ते 15 वर्ष प्यायल्याशिवाय, दारू प्यायल्याशिवाय लिव्हर सिरोसिस होत नाही. सो हा सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि पालकांनी सुद्धा जागृत व्हायला पाहिजे की मुलं खरंच पितायत का, आणि पित असतील तर त्यांना त्यापासून परावृत्त केलं पाहिजे. मुलांच्या समोर पालकांनी दारू नको प्यायला. असे अनेक त्याच्यात एथिकल आणि सामाजिक प्रश्न आहेत. आणि ह्या ज्या टेस्ट तुम्ही समजा म्हणाले SGOT, SGPT किंवा लिव्हर सोनोग्राफी करायची, हे किती काल अंतराने करायला पाहिजेत? आता त्याला तसं इतकं असं कॅल्क्युलेटेड मोजमाप नाहीये. पण एखाद्याला माहिती आहे आपण नियमित अल्कोहोल मद्यपान करतो, तर त्या व्यक्तीने तर नक्की करायला पाहिजे. वार्षिक एकदा तरी कमीत कमी करायला पाहिजे एका विशिष्ट वयानंतर. सर्वसाधारण आपण सांगतो मेडिकल सायन्समध्ये की 40च्या पुढे प्रत्येकाने वार्षिक एकदा तरी सर्व ब्लड तपासण्या, सोनोग्राफी, ECG, 2D एको या तपासण्या जशा आपण सांगतो, त्याच्यात ही अतिशय एक मूलभूत तपासणी आहे, ब्लडची तपासणी आहे. त्यामुळे ती कोणी करू शकतं. आणि आता बोलताना विषय पुढचा निघाला की सिरोसिस, ह्याविषयी लोकांमध्ये फार भीती असते. म्हणजे एक्झॅक्टली सिरोसिस म्हणजे होतं काय आणि ते बरं होतं का? आता मी म्हणलं तसं आहे की लिव्हर जर आपण बघायला गेलो तर एक असा सॉलिड ऑर्गन आहे. साधारण 1200 ते 1400 ग्रॅम वजन असतं लिव्हरचं अडल्ट पर्सनचं. आता ही लिव्हर दिसायला अतिशय स्मूथ आणि अशी पिंकिश गुलाबी रंगाची लिव्हर असते. परंतु कालांतराने त्याला जर फॅट डिपॉझिट व्हायला लागलं तर ती पिवळसर दिसायला लागते. जर फायब्रोसिस व्हायला लागलं तर त्याचा स्टिफनेस वाढतो लिव्हरचा. आपण ह्या सगळ्या गोष्टी काय हातात घेऊन बघणार नाही होत. त्यासाठी आपल्याला तपासण्यांचा वापर करून घ्यायला लागतो. दुसरं असं आहे, त्याच्या पुढची ॲडव्हान्स स्टेज अशी आहे, जर त्या फायब्रोसिसचं प्रमाण वाढत गेलं तर लिव्हरचं आतलं जे काही आर्किटेक्चर आहे ते पूर्ण बदलून जातं. नॉर्मल लिव्हर सेल्स अशा छोट्या छोट्या क्लम्प्समध्ये राहतात आणि त्याच्या भोवताली पूर्ण ते फायब्रोसिसचं जाळं येतं. आणि त्यालाच नोड्यूल फॉर्मेशन असं आपण म्हणतो. आणि हे असं झाल्यामुळे लिव्हरचा जो सरफेस असतो तो खडबडीत दिसतो. आपली भिंतीचा गिलावा स्मूथ केलेला असतो सनला लावून, तो एक प्रकार झाला. दुसरी बाहेरची भिंत जी असते त्याच्यावर वाळू तशीच ठेवलेली असते खडबडीत, तो सरफेस जसा असतो तसा लिव्हरचा सरफेस होतो थोडक्यात. म्हणजे खडबडीतपणा येतो, लिव्हरचा साईज कमी होतो, ज्याला सिरोसिस म्हणतो. आता स्ट्रक्चरल चेंजला आपण एवढे घाबरतो का? हो, जरूरच घाबरतो. परंतु त्याही महत्वाचं असं आहे की लिव्हर दिसते कशी पेक्षा लिव्हर वागते कशी. ही जी लिव्हर खडबडीत झाली आहे ती काही काळ आपल्याला नॉर्मल फंक्शन देऊ शकते. परंतु जर चांगल्या प्रकारच्या हिपॅटोसाइट्स जर कमी कमी होत गेल्या आणि फायब्रस टिश्यू वाढत गेली तर हा बॅलन्स जो आहे तो कुठेतरी बिघडतो आणि लिव्हरचं कार्य बिघडतं. थोडक्यात लिव्हरचा बिघाड झाल्यामुळे कावीळ होऊ लागते किंवा पोटात पाणी यायला लागतं, पायावर सूज येते, रक्ताची उलटी होते. हे सगळ्या कॉम्प्लिकेशन्स त्या सिरोसिस झालेल्या लिव्हरचं कार्य बिघडल्यानंतर दिसू लागतात. सो अर्थातच सिरोसिस ही जी स्टेज आहे ती घाबरण्यासारखीच आहे. कारण एकदा सिरोसिस झाला की तिथून परतीचा मार्ग नाही. आपल्याला एवढंच बघायचं असतं की कॉम्प्लिकेशन्स कशी टळू शकतात. आणि शक्यतो जेव्हा सिरोसिस होतो तेव्हा एंड स्टेज लिव्हर डिझीज व्हायला वेळ लागत नाही. आणि तसं झाल्यानंतर मग म्हणजे एकतर पेशंटचं आयुष्य धोक्यात येतं, त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ धोक्यात येतं, कारण ते जास्ती वेळ हॉस्पिटलमध्ये आणि कमी वेळ घरी दौडू लागतात.
आणि तिसरी गोष्ट ट्रान्सप्लांट शिवाय त्यांना पर्याय उरत नाही. अशा स्टेजला ते जाऊन पोचतं. अच्छा. मग ट्रान्सप्लांट विषयी तर आपण बोलणारच आहोत. त्याच्या आधी एक फक्त लिव्हर कॅन्सर ह्याविषयी काय काय माहिती सांगता? लिव्हर कॅन्सर पूर्वीच्या काळात समजलं जायचं की आपला जो एशियन जी कम्युनिटी आहे त्यामध्ये एवढा हा लिव्हर कॅन्सर दिसत नसे. पूर्वी लोक म्हणायचे की जपान या कंट्रीत किंवा कोरियामध्ये या अशा काही राष्ट्रांमध्ये हा कॅन्सर जास्ती दिसून येत होता. पण ते सगळं आता चुकीचं ठरलंय, कारण लिव्हर कॅन्सर खूप कॉमनली दिसतो आपल्या देशामध्येही. आणि त्याची प्रमुख कारणं हीच आहेत की कुठल्याही कारणाने सिरोसिस झाला की एक प्रकारची लिव्हर कॅन्सरची शक्यता, पॉसिबिलिटी किंवा रिस्क फॅक्टर वाढतो. तसंच हिपॅटायटिस बी आणि सी या 2 इन्फेक्शनमध्ये लिव्हर कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे सिरोसिसपर्यंत थांबायची पण गरज नाही. कधी कधी हिपॅटायटिस बी आणि सीच्या रुग्णांना सिरोसिस न होता लिव्हर कॅन्सर होऊ शकतो. तसंच अल्कोहोलिक लिव्हर डिझीजच्या पेशंटलाही लिव्हर कॅन्सर होऊ शकतो. आता लिव्हर कॅन्सर हा तसा खूप तीव्र स्वरूपाचा कॅन्सर समजला जातो आणि त्यामध्ये मॉर्टॅलिटी किंवा पेशंटच्या जीवाला धोका होण्याची शक्यता खूप जास्ती आहे. आपण ऐकतो की छोटा ब्रेस्ट कॅन्सर असेल तर लवकर वेळेत त्याची ट्रीटमेंट झाली तर कायमस्वरूपी तो क्युअर होऊ शकतो. तसं लिव्हर कॅन्सरच्या बाबतीत थोडं अवघड असतं. आणि लिव्हर कॅन्सर हा 2 सेंटीमीटरच्या आतला निदान झालं तर त्याला काही ट्रीटमेंटचे अनेक मार्ग आहेत. जर मोठा कॅन्सर असेल तर त्याच्यामध्ये कॅन्सरचा प्रादुर्भाव शरीरात इतर ठिकाणी होणे किंवा लिव्हर खराब होणे ही कॉम्प्लिकेशन्स खूप जास्ती प्रमाणात दिसू शकतात. आणि पूर्वीच्या काळात तर असं होतं, एकदा लिव्हर कॅन्सर झाला की माणसाचं आयुष्यमान 6 महिन्यापर्यंत येऊन ठपलेलं होतं. परंतु आता सायन्समधल्या काही सुधारणांमुळे औषधं, काही किमोथेरप्युटिक मेडिसिन्स काही चांगल्या प्रकारची आलेली आहेत किंवा काही लोकल ट्रीटमेंट देता येते, टेस्टेर ह्या संदर्भातली. त्यामुळे लिव्हर कॅन्सर व्यवस्थितप्रमाणे ट्रीटमेंट मिळू शकते. आणि ट्रान्सप्लांट ही सुद्धा एक ट्रीटमेंट आहे लिव्हर कॅन्सरसाठी. पण लिव्हर कॅन्सर होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपण जे बोलत आलो आहोत त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि एक मला जरूर सांगावं वाटतं की ज्या रुग्णांना लिव्हर सिरोसिस झालेला आहे त्यांना त्यांचे डॉक्टर तर सांगतीलच, परंतु त्यांनी एक ट्युमर मार्कर असतं ज्याला अल्फा फिटोप्रोटीन म्हणून म्हणतो आपण, ते आणि सोनोग्राफी किमान 6 महिन्यातून एकदा करावी. जेणेकरून जर त्यांना लिव्हर कॅन्सर होणार असेल तर तो अर्ली स्टेजमध्ये पकडला जाईल किंवा निदर्शनास येईल. नाहीतर बरेच वेळा असं दिसतं की 10, 12, 15 सेंटीमीटरचा ट्युमर घेऊन पेशंट येतात. तोपर्यंत त्यांना ना माहिती असतं लिव्हरचा आजार आहे, ना माहिती असतं लिव्हर कॅन्सर आहे. सो अशी परिस्थिती टळावी म्हणून ह्या काही गोष्टी जनसामान्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पण इतर कॅन्सर सारख्या लिव्हर कॅन्सरची काही लक्षणं दिसतात का, ती वेगळी असतात इतर कॅन्सरची? लिव्हर कॅन्सर ची लक्षणं म्हणजे परत तेच आहे की थोडीफार भूक मंदावणे, वजन कमी होणे किंवा लिव्हरच्या भागामध्ये दुखूही शकतं, पेनही येऊ शकते. आणि लिव्हर कॅन्सरची स्वतःची लक्षणं प्लस लिव्हर डिझीजची लक्षणं असं त्याचं एक मिश्रण तयार होतं. त्यामुळे त्याच्यात कशामुळे आहे, मी तर सगळ्यांना म्हणते लिव्हरचा आजार आहे ना, सोनोग्राफी करून घ्या आणि अल्फा फिटोप्रोटीन करून घ्या आणि कॅन्सर नाही याची खात्री करून घ्या. तर त्यामुळे आमच्याकडे पेशंट आल्यावर आम्ही हे करून घेतच असतो. परंतु आय थिंक सगळ्यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लिव्हर फेल्युअर हा शब्द नेहमी लोक ऐकतात, तर म्हणजे नक्की त्यात काय होत असतं? आता आपण आतापर्यंत बोलत आलो की लिव्हर दिसते कशी आणि वागते कशी. आता वागणे हे जे आहे लिव्हरचं ते लिव्हर फंक्शनच्या दृष्टीने आपण म्हणत असतो. आता काही प्रसंगी असं होतं की पूर्ण लिव्हर फेल होते, ओव्हरनाईट फेल होते असं समजून चाला, त्याला अक्यूट लिव्हर फेल्युअर म्हणतो. या कंडिशनमध्ये पूर्वीचं लिव्हरचं कार्य जे आहे ते नॉर्मल असतं. म्हणजे नॉर्मल लिव्हरला काही काळाने काही आघात झाला म्हणजे थोडक्यात सिव्हिअर हिपॅटायटिसचं इन्फेक्शन झालं. आता आपण थोड्या वेळापूर्वीच त्याबद्दल चर्चा केली. हिपॅटायटिस ए म्हणा किंवा हिपॅटायटिस ई म्हणा, तर अचानकपणे लिव्हरचं सगळं कार्य खुंटतं आणि त्यामुळे
तीव्र कावीळ होणे किंवा रक्तगोठ्याची तपासणी बिघडल्यामुळे, ज्याला INR अशी तपासणी आपण म्हणतो, ती खूप वाढणे किंवा मेंदूला सूज येणे, ज्याला हिपॅटिक एन्केफेलोपॅथी आपण म्हणतो. तो ऍक्च्युअली सेरेब्रल इडिमा असतो, म्हणजे मेंदूला सूज येते लिव्हर पेशी खराब झाल्यामुळे. अशी जीवघेणी कॉम्प्लिकेशन दिसतात. तर ही एक कंडिशन झाली अक्यूट लिव्हर फेल्युअरची. आता परत मी सांगते की त्याच्यासाठी काहीतरी लिव्हरचा आजार सुरू व्हायला पाहिजे, तर अक्यूट लिव्हर फेल्युअर होईल. आता दुसरा जो आहे तो क्रॉनिक लिव्हर फेल्युअरचा जो प्रश्न आहे. थोडक्यात काय की लिव्हरला आजार आहे, क्रॉनिक स्वरूपाचा आहे, दीर्घकालीन आहे आणि अशा प्रसंगी सुरुवातीच्या काळात लिव्हरचं कार्य नीट असेल, परंतु एकदा बिघडायला लागलं की ती लिव्हर फेल झाली असं म्हणायचा एक जनसामान्यांमध्ये एक प्रकारचा रिवाज आहे. हा शब्द आपण कॉमनली वापरतो. त्याचे सायंटिफिक डिफरन्सिएशन खूप वेगवेगळं आहे. अक्यूट लिव्हर फेल्युअर हे डेफिनेटली आपण वापरतो. त्याच्यातून अजून एक अक्यूट ऑन क्रॉनिक लिव्हर फेल्युअर असं एक एंटिटी आहे, ज्याच्यामध्ये लिव्हरचा दीर्घकालीन आजार आहे, पण नव्याने काहीतरी इन्फेक्शन झालंय आणि त्यामुळे लिव्हरचं कार्य परत धोक्यात आलंय. सो अशा प्रकारे हे लिव्हर फेल्युअर होतं. आणि लिव्हर फेल्युअर हे तसं तीव्र स्वरूपाचं लिव्हरचं आजाराचं प्रेझेंटेशन आहे. आणि तसं झालं तर अगदी लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेऊन ताबडतोब कुठलाही वेळ न दवडता उपचार घेणं गरजेचं असतं. अशा रुग्णांना आम्ही तर लिव्हर ICU मध्येच ठेवून त्यांना विशिष्ट प्रकारची सगळी ट्रीटमेंट देतो. तर मेन एपिसोडचा आपला जो महत्त्वाचा विषय चर्चा करायची होती की हा लिव्हर ट्रान्सप्लांट हा विषय बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. तर मी एकच त्यातला प्रश्न विचारतो लोकांचा की ह्याच्यासाठी कॅन्डिडेट कोण असतो, म्हणजे कोणामध्ये हे करतात? आता आपण आतापर्यंत एवढं समजत आलंय आपल्याला की आपण जे काही चर्चा करतोय, लिव्हरचा एंड स्टेज लिव्हर डिझीज झाला हा एक भाग आहे ज्याच्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट होतं. एंड स्टेज लिव्हर डिझीज झाल्यानंतर जेव्हा लिव्हरची कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागतात, तर प्रत्येक वेळेस प्रत्येक पेशंट हा काही इतका लकी नसेल की त्याचं कॉम्प्लिकेशन ट्रीट झालं, ते डिस्चार्ज झाले आणि पेशंट बरा झाला. अशी सगळ्यांना हवी आहे तशी काही स्टोरी दरवेळेस नसते. ही जी कॉम्प्लिकेशन्स आहेत ही वारंवार व्हायला लागतात आणि त्यामुळे जीवित धोक्यात येतं. म्हणजे लिव्हरच्या आजारांनी जेव्हा आपलं क्वालिटी ऑफ लाईफ धोक्यात येते आणि ॲट द सेम टाइम जीवनमान धोक्यात येतं, म्हणजे आपलं आयुष्य कमी कमी व्हायला लागतं. तो हीच ती वेळ आहे जेव्हा लिव्हर ट्रान्सप्लांट डॉक्टर आपल्याला सांगतात. ह्याच्यात लिव्हरचा आजार असणं आवश्यक आहे, एंड स्टेज आजार आवश्यक आहे आणि लिव्हरमुळे होणारी कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागणं गरजेचं आहे. काही प्रसंगी बाकी काही कॉम्प्लिकेशन्स नसतात पण लिव्हर कॅन्सर असतो. सो हे सुद्धा तपासणीअंतीच कळतं. त्यामुळे हा निर्णय हा डॉक्टर घेतात लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज आहे का नाही. अगदी सायंटिफिकली सांगायचं झालं तर मेल्ट स्कोअर म्हणून एक स्कोअर आहे, तर त्याच्यामध्ये मॉडेल फॉर एंड स्टेज लिव्हर डिसीज असंच त्याचा फुल फॉर्म आहे. आणि ह्याच्यात लिव्हरचं फंक्शन आपण लक्षात घेतो, म्हणजे बिलिरुबिनचं प्रमाण किंवा INRचं प्रमाण, क्रिएटिनिन, सोडियम अशा काही फॅक्टर्सचा तो एक लॉगॅरिथमिक स्कोअर येतो. कुठल्याही स्मार्टफोनमध्ये तो उपलब्ध आहे. आणि अगदी सर्वसाधारण सांगायचं झालं तर हा मेल्ट स्कोअर जेव्हा 15च्या पुढे जातो तेव्हा लिव्हर ट्रान्सप्लांट हे इंडिकेटेड असतं. आता हा झाला क्रॉनिक लिव्हर डिझीज मधल्या लिव्हर ट्रान्सप्लांटचा मुद्दा. अक्यूट लिव्हर फेल्युअर एखाद्याला झालं तर त्याच्यासाठी काही क्रायटेरिया आपण कन्सिडर करतो. त्या क्रायटेरियाचा अर्थ असा आहे की एखादा पेशंट लिव्हर ट्रान्सप्लांट केल्याशिवाय जगणार आहे का नाहीये, हा त्याच्यातला मूळ प्रश्न आहे. जर जगणार असेल तर त्याला मेडिकल ट्रीटमेंट देऊन आपण बाहेर काढायचा प्रयत्न करतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लिव्हर हा ऑर्गन अत्यंत टॉलरंट आहे. टॉलरंट म्हणजे काय की लिव्हरला काही आजार झाला तर तो तात्पुरता असेल तर लिव्हरचं रिजनरेशन होऊ शकतं. आपण पालीचं उदाहरण बघतो. पालीची शेपूट तुटते. पालीची शेपूट तुटल्यानंतर पालीमध्ये अशी काही कपॅसिटी असते की ती परत शेपूट येते. तसंच काही प्रमाणामध्ये लिव्हरचे जर 2 भाग केले तर दोन्ही भाग नॉर्मल लिव्हर असताना परत रिजनरेट होऊ शकतात. आणि ह्याच सायंटिफिक बेसिसवर आधारित लिव्हिंग डोनेशन होतं. आता हा रिजनरेशनचा मुद्दा मी इथे का आणला चर्चेला, तर रिजनरेशनची कपॅसिटी लिव्हरमध्ये आहे. एखाद्याला मी मगाशी सांगितलं तसं अक्यूट लिव्हर फेल्युअर झालंय, तात्काळ कारणाने लिव्हर बिघडली, तर त्या पेशंटला आपण तेवढा टाइम किंवा वेळ उपलब्ध करून दिली की जेणेकरून लिव्हरची कार्य बाहेरून आपण सपोर्ट केली आणि लिव्हरला रिजनरेट व्हायला मदत केली, तर ही लिव्हर पूर्णपणे रिजनरेट होऊन तो पेशंट त्या धोक्याच्या बाहेर येऊ शकतो. ही त्याची सायंटिफिक कॉन्सेप्ट आहे. आता ह्या पार्श्वभूमीवर जर असं होणार नसेल
हे आपल्याला कसं कळेल? आम्ही काही कोणी भविष्य जाणत नाही. आम्हाला सायन्सनी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, काही प्रोटोकॉल्स आहेत आणि काही क्रायटेरिया आहेत. हे क्रायटेरिया तिथे पडताळून बघून जर असं लक्षात आलं की लिव्हर फेलियरच्या पेशंटला ट्रान्सप्लांट शिवाय जगण्याचा काहीही चान्स नाही, तर अशा वेळी आपण अशाही पेशंटचं लिव्हर ट्रान्सप्लांट करतो, अक्यूट लिव्हर फेलियरच्या पेशंटचं. पण ते कसं आहे की ते आपल्याला वॉर फुटिंगवर करायला लागतं. असं नाहीये की आपल्याकडे 2 आठवडे वेळ आहे. तो पेशंट 2 दिवस सुद्धा जगणार नसतो. तर 2 आठवडे खूप दूरची गोष्ट झाली. त्यामुळे त्या 2 दिवसातच सगळ्या गोष्टी आपल्याला जमवून आणायला लागतात. डोनर आहे का, ऑर्गन मिळणार आहे का, इत्यादी इत्यादी. तर त्यामुळे अक्यूट लिव्हर फेलियरमध्ये सुद्धा लिव्हर ट्रान्सप्लांट होऊ शकतं आणि क्रॉनिक लिव्हर डिझीजच्या पेशंटचं सुद्धा लिव्हर ट्रान्सप्लांट होऊ शकतं. याच्यासाठी असं नाहीये की अल्कोहोलिक पेशंटचंच होईल किंवा मी मगाशी म्हणलं तसं मॅसेलच्याच पेशंटचं होईल किंवा हेपॅटायटिस बी सी, कुठल्याही कारणाने लिव्हरचा आजार झाला, सिरोसिस झाला की त्या पेशंटचं ट्रान्सप्लांट होऊ शकतं, जर ते त्या पॅरामीटर्समध्ये बसत असेल तर. आणि डोनर्स कोण असतात त्याचे? आता पहिला प्रश्न तर हा आहे की पेशंटला ट्रान्सप्लांटची गरज आहे का. तर दुसरा प्रश्न लगेचच पेशंटचे नातेवाईक विचारतात, लिव्हर येणार कुठून. आपल्याला माहिती आहे लिव्हर हा काही स्पेअर पार्ट नाहीये, तो कुठे दुकानात उपलब्ध नाहीये. सो तो कोणाला तरी डोनेट करायला लागतो. तर या डोनेशनचे 2 भाग आहेत. आपल्या देशामध्ये ऑर्गन डोनेशनचा लॉ कित्येक वर्ष आहे. 1964 सालापासून हा लॉ आपल्या देशामध्ये आहे. तो लॉ, त्या लॉ प्रमाणे मेंदूमृत झालेल्या पेशंटला ऑर्गन डोनेट करता येतात, परंतु ते त्याच्या फॅमिलीला तशी कन्सेंट द्यायला लागते. आता तो पेशंट तर मेंदूमृत असतो, तो तर सांगू शकत नाही माझे ऑर्गन घ्या. आणि त्यांनी जरी आधी त्याच्या जिवंतपणी जरी इच्छा व्यक्त केली असली तरी आपल्या कायद्याप्रमाणे नेक्स्ट ऑफ किननी कन्सेंट दिल्याशिवाय ऑर्गन डोनेशन होऊ शकत नाही. आता ऑर्गन ह्याही प्रकारे ऑर्गन मिळू शकतो. तर आता मला कसं कळणार की माझ्या पेशंटसाठी ऑर्गन कुठे उपलब्ध आहे? तर ह्यासाठी एक यंत्रणा आहे. ऑर्गन डोनर्स जे असतात तर त्या सर्व हॉस्पिटल्सना रजिस्टर करायला लागतं की आपण ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी सुसज्ज आहोत. त्यांना गव्हर्नमेंटची परमिशन लागते आणि अशाच हॉस्पिटलमध्ये डोनेशन होऊ शकतं. डोनेशन कुठल्या छोट्या दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये पण होऊ शकतं जिथे ट्रान्सप्लांट होत नाही, पण त्यांनाही सरकार मान्यता लागते की ज्याला आपण नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन डोनेशन हॉस्पिटल्स म्हणतो. तर तसं सरकार ह्या अशा प्रकारची लेबल्स प्रत्येक हॉस्पिटलला लावतं आणि त्याच्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन द्यायला लागतं. तर अशा हॉस्पिटलमध्ये डोनर असेल तर ते ZTCC म्हणूनही आपल्या पुणे झोनसाठी एक संस्था कार्यरत आहे. त्याचं फुल फॉर्म असं आहे, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर. आणि ह्या ZTCCच्या माध्यमातून हे सगळे ऑर्गन्स तिकडे इन्फॉर्म होतात ZTCC मध्ये. आणि ZTCCचं दुसरं महत्त्वाचं फंक्शन असं आहे की आपले जे सगळे आजारी पेशंट आहेत, लिव्हरचे असो, हार्टचे असो, किडनीचे असो, त्यांची एक प्रतीक्षा यादी किंवा वेटिंग लिस्ट ही ZTCC मेंटेन करते ऑर्गन प्रमाणे. आणि त्यामुळे हे मॅचिंग होतं. आणि ह्यासाठी सुद्धा गाईडलाईन्स फॉलो केल्या जातात. म्हणजे सिक पेशंटला प्राधान्य मिळावं किंवा एखाद्याला कॅन्सर असेल त्याला प्राधान्य मिळावं, असे सगळे त्याच्यात फॅक्टर्स विचारात घेऊन काही गाईडलाईन्स बनवून अतिशय पारदर्शक पणे हा व्यवहार होतो. व्यवहार म्हणजे कसं आहे, एका बाजूने डोनेशनची माहिती असते, तर त्या डोनरचे सगळे ऑर्गन्स ॲलोकेट करायला लागतात योग्य त्या पेशंटला. तर अशा प्रकारे एक आहे आपल्याला लिव्हर उपलब्ध होऊ शकते. किंवा मी मगाशी म्हणलं तसं आहे, लिव्हर रिजनरेट होत असल्यामुळे एखादा जवळचा नातेवाईक रुग्णाचा पुढे आला की मला डोनेट करायची इच्छा आहे, तर तेही पॉसिबल आहे. आपल्याला 2 किडनी असतात, एक डोनेट केल्यानंतर एका किडनीच्या 2 किडनीज होत नाहीत, परंतु लिव्हर एक जरी असली तरी त्याचा अर्धा भाग किंवा अर्ध्याहून अधिक भाग काढला जातो लिव्हिंग डोनेशनसाठी. तो काढल्यानंतर जे 2 भाग होतात, देणाऱ्याच्या शरीरातले आणि घेणाऱ्याच्या शरीरातले, हे दोन्ही पण पूर्णपणे रिजनरेट होऊन पूर्ववत होतात. आता ह्याचा अर्थ असा आहे का की एखादा वारंवार डोनेट करू शकेल, तर तो त्याचा अर्थ नाही. लिव्हर डोनेशन जिवंतपणे एकदाच करता येतं, ब्लड डोनेशन सारखं नाहीये. परंतु लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांटही व्यवस्थित होतं आणि आपल्या पुण्यातही ते अनेक हॉस्पिटल्समध्ये लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट होतं. हे जरा जास्ती जोखमीचं असतं कारण की 2 ऑपरेशन सायमल्टेनियसली होतात आणि आपल्या सर्व मेडिकल फ्रॅटर्निटीवर त्या लिव्हिंग डोनरची एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी असते, कारण तो एक नॉर्मल व्यक्ती असतात आणि ते कोणाच्या तरी जीव वाचवण्यासाठी आपल्या लिव्हरचा अर्धा भाग द्यायला तयार झालेले असतात. त्यामुळे अनेक तपासण्या करून हे योग्य आहे का नाही त्याचा पडताळा केला जातो. आणि लिव्हरच्या बाबतीत ब्लड ग्रुप आधी मॅचिंग करतात आणि साईज पण मॅच करायला लागतो, कारण
लिव्हिंग डोनेशनमध्ये एक भाग काढून द्यायचा आहे. हम्म. आपल्याला त्या देणाऱ्याला लिव्हर फेल्युअर तयार करता येत नाही, त्यामुळे तेही बघायला लागतं की त्यांना काही धोका नाहीये ना. आणि जो भाग काढणार आहोत आणि जो ट्रान्सप्लांटसाठी वापरणार आहोत तो सुद्धा सफिशियंट आहे का नाही, ह्याचं बऱ्यापैकी शास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणेच ते लिव्हिंग डोनेशनचा निर्णय घेतला जातो. पण याचे काही कॉम्प्लिकेशन्स किंवा असं काही प्रोज अँड कॉन्स आपण आता म्हणतो सर्जरी आली म्हणजे कॉम्प्लिकेशन झाले, Yes. पण असं समजून चला की जेव्हा आपण लिव्हर ट्रान्सप्लांट कोणाला सजेस्ट करतो तेव्हा त्या माणसाचं 1 year सर्व्हायवल धोक्यात आलेलं असतं. Okay. म्हणजे तो मनुष्य 1 वर्षानंतर जगण्याचे चान्सेस ढोबळमानाने 10% सुद्धा उरलेले नसतात. अशा वेळेसच आपण लिव्हर ट्रान्सप्लांट कोणाला सजेस्ट करतो. Right. आणि आजच्या घटकेला आपल्या देशात म्हणा, आपल्या पुण्यात म्हणा किंवा जगात कुठेही म्हणा, लिव्हर ट्रान्सप्लांटचा सक्सेस रेट हा 85 to 95% ॲट द एंड ऑफ 1 year आहे. अच्छा. म्हणजे काय की एखाद्याला लिव्हर ट्रान्सप्लांट केलं तर 1 वर्षाच्या शेवटी सुमारे 85 ते 90% लोक जिवंत असतात. इथेच मला वाटतं सगळं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं. हे असं असल्यामुळे लिव्हर ट्रान्सप्लांट हे आपण ॲडवाईज करतो. परंतु लिव्हरच्या आजाराने दुर्धर अवस्थेमध्ये असताना आपल्याला जीवनाची अजून एक संधी खचितच लिव्हर ट्रान्सप्लांट मिळवून देतं. त्यामुळे लिव्हर ट्रान्सप्लांट हे अतिशय म्हणजे काय म्हणायचं की महत्वाची ट्रीटमेंट आहे लिव्हरच्या आजाराच्या पेशंटसाठी. आणि खूप आम्हाला सोप्या भाषेत सगळ्यांना, आमच्या प्रेक्षकांना नक्कीच यातनं खूप चांगली माहिती मिळाली. आता याच्या एका आपण उलट्या बाजूला जातोय की आता लिव्हर, आपण एवढं सगळे त्याचे आजार बोललो, तर याची काळजी घेण्यासाठी काय काय लाईफस्टाईल आपण करणं अपेक्षित आपण आता अलीकडे सगळेच जण म्हणतो की सगळ्यांची लाईफस्टाईल बिघडली आणि ती जितकी चांगली असावी तेवढी हवी आहे. तर ह्याच्यात जे लाईफस्टाईलचे मूलभूत गोष्टी आहेत की व्यवस्थित झोप मिळणे, संतुलित आहार करणे, योग्य तो व्यायाम करायचा किंवा आपलं वजन जे आहे ते नियंत्रित ठेवायचं, ह्या 4-5 गोष्टी महत्वाच्या आहेत लिव्हरसाठी. अगदी जरी ह्या 5 गोष्टी लहानपणापासून प्रत्येकाच्या मनावर बिंबवलेल्या असल्या तरी अगदी ह्या इतक्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टीच आजच्या काळामध्ये अवघड झाल्यात. लोकांची काम करण्याची जे काही आवर्स आहेत ते लॉंग आवर्स आहेत. आपल्याला असं दिसतंय की लोक नीट वेळेवर झोपत नाहीत, इनफ झोपत नाहीत, खाणं घरात बनतच असं नाही. पुण्याच्या कुठल्याही रस्त्यावर तुम्ही बाहेर जा, तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फास्ट फूड दिसेल आणि तिथे घोळका करून लोक बाहेरचं अन्न खात असतात. आता हे अन्न रुचकर चविष्ट असतं असं म्हणता येईल आपल्याला, परंतु त्याचबरोबर त्याच्यात प्रचंड प्रमाणामध्ये तेल असतं आणि काही फूड ॲडिटिव्स घातलेले असतात की ज्याच्यामुळे आपल्याला त्याची वारंवार खायला इच्छा होते आणि ते खावंसं वाटतं. तर हे जे सगळं आपलं बदललेली जीवनशैली आहे याचा परिणाम लिव्हरवर होतो. लिव्हरला संतुलित आहार म्हणजे काय अपेक्षित आहे? कार्बोहायड्रेट, ज्याला आपण कर्बोदक म्हणतो, म्हणजे आपलं पोळी किंवा भात किंवा भाकरी किंवा ब्रेड ह्याच्यातून ते मिळतं. दुसरी गोष्ट आहे प्रोटीन्सची गरज आहे. प्रोटीन्स हे मांसाहार करणाऱ्यांना मांसातून मिळतं किंवा अंड्यांमधून मिळतं किंवा व्हेजिटेरियन लोकांना सगळ्या डाळी उसळीतून किंवा काही प्रमाणात दुधातून किंवा दह्यातून आणि टोफू पनीर ह्याच्यातून मिळतं. आणि तिसरं फॅट हे आपल्या दररोजच्या अन्नातला साधारणपणे 30% कॅलरीज फॅटमधून यायला अलाउड आहेत. तर लोकांना आनंद होतो, 30 म्हणजे आपण भरपूर खाऊ शकतो असं नाहीये. 2 चमचे तेल, तूप, बटर, घी, चीज हे एकत्र खाल्लं तरी ते कधीच 30% होऊन जातं. त्याचं इतकं डेन्स कॅलरीज आहेत की त्याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आपण तळलेल्या वस्तू खातो, आपण चिवडा खातो, आपण अजून काही जे असं अट्रॅक्टिव्ह पॅकेज फूड आहे त्या सगळ्यामध्ये फॅटचं प्रमाण खूप जास्ती असतं. तसंच त्याबरोबर शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी ट्रान्स फॅट्स वापरल्या जातात. त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण जर लेबल्स वाचायला लागलो विकत आणणाऱ्या खाण्याच्या गोष्टींची तर त्यातून समजेल किंवा माझा एक सोपा मार्ग आहे त्याला की ज्याचं शेल्फ लाईफ जास्ती नाहीये अशा गोष्टी खाणं, ज्या नाशवंत गोष्टी आहेत ज्याच्यात काही प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाहीयेत, त्या अशा गोष्टींचा त्या मनाने कमी दुष्परिणाम आहे. हा बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर रेग्युलर एक्सरसाइज, एरोबिक स्वरूपाचा एक्सरसाइज म्हणजे चालणे, पळणे, पोहणे, स्विमिंग किंवा सायकलिंग करणे, हा एक्सरसाइजची गरज आहे ज्यामुळे आपलं मेटाबॉलिझम नीट राहील.
आता प्रत्येक लहान मुलाला 18, 19, 20 वर्षाच्या मुलांना जिममध्ये जायचंय. त्यांची अजून शरीराची सगळी वाढही नसते झालेली. जिममध्ये जाण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु एकच एक प्रकारचा व्यायाम करायचा आणि विसरून जायचं की आपले मैदानी खेळ होते पूर्वी. लोकं ग्राउंडवर पळत असत किंवा बाहेर खेळत असत अंगणामध्ये. त्या खेळण्याचा उद्देश तोच आहे, ते एरोबिक एक्सरसाइज आहे. त्यामुळे मेटाबॉलिझम शरीराचं चांगलं होतं आणि ते कुठल्याही वयातल्या लोकांनी ते करत राहणं गरजेचं आहे. त्याचं स्वरूप बदलू शकेल, पण एरोबिक एक्सरसाइज हा अतिशय गरजेचा आहे आणि वजनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक जणाला परत ते आपल्या फेवरेट स्मार्टफोनमध्ये बॉडी मास इंडेक्स काढून मिळतो. त्यावरून आपल्याला समजतं की आपण खरंच ओबीस आहोत का नाही. काही लोकांना वाटतं नाही आता माझं वय म्हणजे मी मोठा झालोय, माझं वजन एवढं असणारच आहे, माझं कॉलेजच्या एवढं कसं असेल. मी उलट म्हणते कॉलेजच्या एवढं वजन का नाहीये, असं काय फरक झाला की तुमचं वजन वाढायची गरज होती. ते वजनाकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. कारण कुठेतरी कळत न कळत वजन वाढतं, त्याच्यात फॅटचं प्रमाण वाढतं आणि लिव्हरमध्ये पण फॅट डिपॉझिशन सुरू होतं. तर आज आपण दोन्ही बाजूनी ह्या गोष्टीमध्ये खूप छान चर्चा झाली की आजार झाल्यानंतर घ्यायची काळजी किंवा कोणकोणत्या प्रकारचे आजार असतात आणि नॉर्मल लिव्हरचं फंक्शन नॉर्मल राहण्यासाठी. तर या सर्व चर्चेत ना आता एक शेवटचा म्हणून टेक अवे मेसेज म्हणून काय सांगता येईल? मला एवढंच सांगता येईल की लिव्हरची काळजी लिव्हरचा आजार झाल्यानंतर घेण्यापेक्षा अगदी लहान वयापासून जर आपण निरोगी जीवनशैली धारण केली तर लिव्हरची हेल्थ ही व्यवस्थित राहील. बऱ्याचशा त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण टाळू शकतो. म्हणजे मद्यपानाचं सुद्धा तेच आहे. जर प्रमाणामध्ये अत्यल्प घेतलं, मी हिपॅटॉलॉजिस्ट आहे, मी कोणालाच सांगणार नाही की दारू पिणं चांगलं असतं किंवा प्या म्हणून. परंतु या सगळ्या गोष्टींचा अतिशय व्यवस्थित विचार करून जर आपण एक संतुलित आहार आणि संतुलित जीवनशैली याचा जर अंगीकारली तर आपल्याला निश्चितच लिव्हरच्या आजारांपासून दूर राहता येईल. तर आजच्या एपिसोडमधून आपल्याला वेगवेगळे जे सगळे प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांचा आपण आता व्यवस्थित त्याच्यावर सविस्तर माहिती घेतली आणि ह्यातून नक्कीच प्रत्येकाला म्हणजे आपण जे आत्तापर्यंत एपिसोड करतो त्या प्रत्येक एपिसोडमध्ये आत्ताची एक ॲडव्हान्स ट्रीटमेंट आणि त्याआधी पूर्वीच्या काळी असणाऱ्या ट्रीटमेंटपेक्षा आत्ताच्या काळात मेडिकल फील्डमध्ये झालेली एकदम लक्षणीय प्रगती ह्यावर तर बोलतच असतो. पण किती सायन्स पुढं गेलं, किती नवीन तपासण्या आल्या, उपचार आल्या, तरीसुद्धा आधी तो आजार होऊच नये म्हणून जास्तीत जास्त किती काळजी घेता येईल हे आपल्याकडे येणारा प्रत्येक आपला गेस्ट सांगत असतो. आणि ह्यामध्ये बऱ्याचदा स्ट्रेस, आहार, आपली एकंदरीत जीवनशैली, बाहेरचं खाणं अशा प्रत्येकच गोष्टींचा आपल्या शरीरावरती एक वाईट पद्धतीने परिणाम कमी अधिक प्रमाणात आणि कुणामध्ये लवकर किंवा कुणामध्ये उशिरा असं होत असतो. तर हे आपल्याला ह्यातून दरवेळी वारंवार हे हॅमर होत राहते आपल्यावर. तर नक्कीच ह्या दृष्टीने सगळ्यांनी आपण प्रयत्न करण्याची तयारी करूया. आणि आज ह्या एपिसोडमधनं खूप आपल्याला चांगली माहिती मिळाली. आपले काही प्रश्न असतील तर नक्की ह्यातनं आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर आज मॅडम तुम्ही इथे आलात आणि आमच्या सर्व चॅनल टीमतर्फे आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे धन्यवाद. थँक्यू.